पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. गृहमंत्री अमित शहा यांनी जयप्रकाश नारायण ग्रंथालयाचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, जागतिक कागदी पिशवी दिन वर्ल्ड पेपर बॅग डे कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 12 जुलैला. प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने पहिली डेटा सेंटर धोरण 2026 ते 29 सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या फलोत्पादन क्षेत्राला उत्कृष्ट कामगिरीसाठी कृषी नेतृत्व पुरस्कार ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड मिळाला? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्याला. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल व राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रश्न 5, 2025 ते 26 दरम्यान भारतात कोणत्या राज्यात भौगोलिक संकेताची म्हणजे GI टॅगची सर्वाधिक नोंदणी झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 6 पाहूया. UCC साठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे रंजना प्रकाश देसाई यांची. प्रश्न 7, F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे चार्ल्स लेक्लेर्क यांनी. प्रश्न 8, 158 वर्षानंतर सायनॅथस हुकेरी ही जांभळ्या फुलांची दुर्मिळ हिमालयन वनस्पती भारतात कुठे पुन्हा आढळून आली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 9 पाहूया. 8व्या खेलो इंडिया युवा खेळांचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये कोणते राज्य करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. प्रश्न 10, नुकत्याच जाहीर झालेल्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणते शहर अव्वल स्थानी राहिले? तर त्याचं उत्तर आहे कोपेनहेगन हे शहर. प्रश्न 11 पाहूया. कोणत्या राज्यात ICMR उंचीवरील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधनातील पहिले समर्पित केंद्र स्थापन करणार? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 12, ADBने 2026-27 या वर्षासाठी भारताच्या GDP विकास दराचा किती टक्के अंदाज वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.6%. प्रश्न 13 पाहूया. हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुजित पांडे यांची. प्रश्न 14, भारत आणि कोणत्या देशाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि न्यूझीलंड देशाने. प्रश्न 15, कोणते विमानतळ भारताचे पहिले FSSAI फसाय प्रमाणित राईट कॅम्पस बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ. प्रश्न 16 पाहूया. मानव वन्यजीव संघर्ष निवारणासाठी अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे कोइंबतूर इथे. प्रश्न 17, जानकी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे गायिका. प्रश्न 18, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट INS महेंद्रगिरीचे अनावरण कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे. प्रश्न 19 पाहूया. जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर असून जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 6व्या क्रमांकावर. प्रश्न 20, कोणत्या देशांनी मिळून नवीन तंत्रज्ञान भागीदारी सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून भागीदारी सुरू केली. प्रश्न 21, कोणत्या राज्याने मी भूक मी हक्क हा कार्यक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. प्रश्न 1, ICC हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे 10वे भारतीय कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे सौरव गांगुली. प्रश्न 2, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 11 जुलैला साजरा केला. प्रश्न 3, कोणत्या राज्यात वंदे मातरम आणि जन गण मन अनिवार्य केले आहे? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. कोणता देश 11व्या-12व्या शतकातील नंदीची ग्रॅनाइटची मूर्ती भारताला परत करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया हा देश. प्रश्न 5, भारतीय नौदल 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टणम येथे प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणती 6वी स्वदेशी स्टेल फ्रिगेट सेवेत दाखल करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे महेंद्रगिरी. प्रश्न 6 पाहूया.
एका भारतीय शिष्टमंडळाने मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे बिश्केक इथे. प्रश्न 7. अस्त्र MK-1 हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल आहे? तर त्याचं उत्तर आहे DRDOने विकसित केलेले आहे. DRDOचे मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. स्थापना झालेली आहे DRDOची 1958 अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत व जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. प्रश्न 8. अलीकडेच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे रणछोडलाल गोस्वामी यांना. प्रश्न 9 पाहूया. नुकताच वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइज 2026 जिंकलेला समृद्ध ग्राम हा कोणत्या संस्थेचा प्रमुख उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे दूरसंचार विभागाचा. प्रश्न 10. 8व्या खेलो इंडिया युथ गेम्सचे यजमानपद कोणते राज्य भूषवणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिव प्रताप शुक्ला हे. प्रश्न 11 पाहूया. अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 20 पदके. प्रश्न 12. कोणत्या राज्याने मी भूमी मी हक्क हा कार्यक्रम सुरू केला आहे? तर तो आंध्र प्रदेश राज्याने. प्रश्न 13 पाहूया. जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन अविकली इन्सुलिन आयकोडेक कोणत्या देशाने सादर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने. प्रश्न 14. भारतातील पहिले इंडोर वनस्पती उद्यान कोणत्या राज्यात उभारले जाईल? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. प्रश्न 15. कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंडोनेशियामध्ये आपल्या पहिल्या परदेशी कॅम्पसची स्थापना करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे IIM बेंगलोरने. प्रश्न 16 पाहूया. 2026च्या ISSF कनिष्ठ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल स्थान कोणी पटकावले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 17. हरियाणामधील कोणते फळ भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग मिळवणारे पहिले फळ ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे सिरसा किन्नू हे फळ. प्रश्न 18. बॉनी टायलर यांचे पोर्तुगालमधील एका रुग्णालयात निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे गायिका होत्या. प्रश्न 19 पाहूया. अलीकडेच AITIGA संयुक्त समितीच्या बैठकीचे यजमानपद कोणता देश भूषवत आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 20 तुमच्यासाठी. भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.